हाय मुलांनो, आज आपण 23rd लेसन बघणार आहोत. नॅचरल डिझास्टर्स. नॅचरल म्हणजे नैसर्गिक आणि डिझास्टर्स म्हणजे आपत्ती, म्हणजेच मोठं संकट. जे नैसर्गिक संकट येतं की नाही त्याला नॅचरल डिझास्टर्स असं म्हणतात. कॅन यू टेल, तुम्ही हे सांगू शकता का, विच फ्रायटनिंग नॅचरल इव्हेंट्स कॅन बी सीन इन द पिक्चर्स बिलो. इथे खाली जे 2 पिक्चर दिलेले आहेत तर त्याच्यामध्ये कोणते भीतीदायक नैसर्गिक संकट तुम्हाला दिसत आहे. तर हा काय आहे, व्होल्कॅनो इरप्शन आहे, म्हणजे हा ज्वालामुखी फुटत आहे. त्याच्यानंतर हे जे आहे ते मोठं एक वादळ येऊन गेलेलं दिसत आहे, म्हणजे स्टॉर्म आहे. ठीक आहे, तर हे नॅचरल इव्हेंट्स आहेत. कॅन यू टेल, तुम्ही हे सांगू शकता का, समटाइम्स ड्युरिंग द रेनी सीझन सडनली देअर इज अ डाऊनपॉर विच लास्ट फॉर 2 or 3 days. कधी कधी रेनी सीझनमध्ये म्हणजे पावसाळ्यामध्ये अचानकच मोठा डाऊनपोर म्हणजे मुसळधार पाऊस, खूप जोराचा पाऊस सुरू होतो आणि तो 2 ते 3 दिवस सतत पाऊस पडत राहतो. द रिव्हर फ्लोज इन फुल स्पीड, आणि 2-3 दिवस असा मुसळधार पाऊस पडल्यामुळे नद्या भरून वाहतात. इट मे इवन ओव्हरफ्लो इट्स बँक्स अँड एंटर नियर बाय सेटलमेंट्स, आणि इतक्या नद्या भरून वाहतात की त्या त्यांच्या शेजारी ज्या जागा असतात, शेजारी जी घरं असतात, वस्त्या असतात, त्याच्यामध्ये त्याचं नद्यांचं पाणी शिरतं. व्हॉट इज द नेम गिवन टू सच अ राईज इन द लेवल ऑफ रिव्हर वॉटर. मग अशा प्रकारे जेव्हा नद्यांचं पाण्याची जी पातळी आहे ती वाढते, नद्यांची लेवल वाढते, मग याला आपण काय नाव देतो, तर याला आपण फ्लड म्हणतो, म्हणजे पूर परिस्थिती तिथे निर्माण होत असते. ठीक आहे, आता सेकंड बघूयात. नेम 2 प्लेसेस इन महाराष्ट्र वेअर अर्थक्वेक्स हॅव ऑकर्ड. तुम्हाला माहित आहे का की महाराष्ट्रामध्ये कुठे अर्थक्वेक येऊन गेलेले आहेत, म्हणजे भूकंप येऊन गेलेला आहे. महाराष्ट्रातील कोयना नगरमध्ये अर्थक्वेक येऊन गेलेला आहे. तसेच लातूर जिल्ह्यातील किल्लारी या गावामध्ये सुद्धा अर्थक्वेक होऊन गेलेला आहे. अँड अर्थक्वेक अंडर द सी गिव्ज राईज टू व्हेरी हाय वेव्ज. आता हा जमिनीवरचा भूकंप आहे, पण समुद्राच्या खाली सुद्धा भूकंप होत असतो आणि त्या भूकंपामुळे मोठ्या मोठ्या लाटा, समुद्राच्या मोठ्या मोठ्या वेव्ज तयार होत असतात. व्हॉट आर दीज जायगॅन्टिक वेव्ज कॉल्ड. जायगॅन्टिक म्हणजे खूप मोठ्या. मग अशा वेळेस ज्या ह्या मोठ्या वेव्ज येतात त्यांना काय म्हणतात, तर त्यांना सुनामी असं म्हटलं जातं. ठीक आहे, आता आपण नॅचरल डिझास्टर्स बघूयात. नैसर्गिक आपत्ती, नैसर्गिक संकट. मेनी अ टाईम वी हिअर अ सिरियस मिशॅप. आपण पुष्कळ वेळा एक मोठी दुर्घटना ऐकतो. अॅन अर्थक्वेक हॅपन्स हिअर, अ फ्लड ऑकर समवेअर एल्स. मग ह्या मोठ्या दुर्घटना कोणत्या आहेत की इथे भूकंप झाला, कुठेतरी पूर आला, असं आपण ऐकत असतो. अ स्टॉर्म ऑकर्स इन वन प्लेस. एका ठिकाणी स्टॉर्म, मोठं वादळ आलेलं आहे. अनादर प्लेस इज स्ट्रक बाय लाइटनिंग. कुठेतरी लाइटनिंग म्हणजे वीज पडलेली आहे. देअर कॅन बी अ लँडस्लाईड ऑर अ हेल स्टॉर्म. तिथे लँडस्लाईड झालेली आहे, म्हणजेच की एखादा डोंगर खाली कोसळलेला आहे, किंवा हेलस्टॉर्म म्हणजे मोठ्या प्रमाणावर गारांचा पाऊस. हेलस्टॉर्म म्हणजे गारांचा पाऊस पडलेला आहे. इन दिस इन्सिडन्स सेव्हरल पीपल आर इंजर्ड. या सर्व दुर्घटनांमध्ये पुष्कळसे लोक, खूप सारे लोक इंजर्ड होतात, जखमी होतात. सम इवन लॉस देअर लाईव्ज. काही जण तर आपला जीवसुद्धा गमावतात, म्हणजे काही जण मृत्युमुखी पडतात. हाऊसेस कोलॅप्स, घरे पडतात. ॲनिमल्स डाय, प्राणी मरतात. स्टँडिंग क्रॉप्स गेट डिस्ट्रॉयड. शेतामध्ये उभी असलेली पिके नष्ट होतात, नाश पावतात. देअर इज ग्रेट डॅमेज टू प्रॉपर्टी. आणि जे प्रॉपर्टी असतात म्हणजे बिल्डिंग पडणे, घरे पडणे, गाड्या वाहून जाणे. ठीक आहे, तर असे जी प्रॉपर्टी आहे तर त्याचासुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होत असतं. डे टू डे लाईफ इज डिस्टर्ब. रोजचं जे दैनंदिन जीवन आहे आपलं तर ते डिस्टर्ब होऊन जातं. इट टेक्स सेव्हरल डेज फॉर लाईफ टू गो बॅक टू नॉर्मल. आणि परत सगळं पूर्वीसारखं व्हायला थोडे दिवस जावे लागतात. अ न्यू टर्म. आता इथे एक नवीन शब्द आपण बघितलेला आहे की डिझास्टर.
डिझास्टर म्हणजे काय? अ व्हेरी सिरियस मिशअप, म्हणजे एक मोठी, अत्यंत मोठी दुर्घटना, तर त्याला डिझास्टर असं म्हटलं जातं. वन इन विच पीपल ऑर ॲनिमल्स कॅन गेट इंजर्ड ऑर डाय. आणि अशा दुर्घटनेमध्ये लोक किंवा मनुष्य किंवा प्राणी हे जखमी होऊ शकतात किंवा मृत्युमुखी पडू शकतात, मरू शकतात. क्रॉप्स अँड अदर प्रॉपर्टी इज डिस्ट्रॉयड. पिकांची नासाडी होते आणि दुसऱ्या वास्तूंची, प्रॉपर्टीची सुद्धा नासाडी होते. हाऊसेस कोलॅप्स, घरे पडतात. तर ह्या सर्व जेव्हा होते तेव्हा आपण त्याला डिझास्टर असं म्हणतो, म्हणजेच संकट, मोठी आपत्ती. These and some other mishaps have natural causes. आता आपण हे जे सगळं वरती बघितलं ना, तर हे सगळं नॅचरली होतं, नॅचरल कॉज आहेत. काय कारण आहे त्याच्यामागं? भूकंप येणे, पूर येणे, गारपीट होणे, विजा पडणे किंवा मोठं वादळ येणे. तर हे सर्व नॅचरल, ह्याच्या मागे जी कारणे आहेत ती सर्व नॅचरल कारणे आहेत. दे आर कॉल्ड नॅचरल डिझास्टर. आणि असं नॅचरली जे डिझास्टर होतं त्याला म्हणतात, म्हणजे जे नॅचरली जे संकट येतं, नॅचरली जी आपत्ती येते, तर त्याला नॅचरल डिझास्टर असं म्हणतात. We do not have enough knowledge about when and where they might happen. आता हे नॅचरली होत असतं, त्याच्यामुळे आपल्याला त्याच्याबद्दल जास्त माहिती नसते की हे कधी होणार आहे, कधी कुठे भूकंप येईल हे आपण सांगू शकत नाही, कधी कुठे पूर येईल आपण सांगू शकत नाही, कारण हे नॅचरल आहे. अँड इट इज इम्पॉसिबल फॉर अस टू प्रिव्हेंट देम. आणि आपल्याला ह्याच्याबद्दल माहिती नसल्यामुळे आपण त्यांना प्रिव्हेंट करू शकत नाही, ते होण्यापासून थांबवू शकत नाही. वी मस्ट नॉट गेट फ्रायटन्ड बाय सच डिझास्टर्स. आणि असे जे नॅचरल डिझास्टर्स होतात, नैसर्गिक आपत्ती येते, त्याच्यामुळे आपण घाबरून गेलं नाही पाहिजे. इन्स्टेड इट इज मोर युजफुल टू फाइंड आउट हाऊ टू फेस सच अ डिझास्टर इफ इट हॅपन्स. त्यापेक्षा असं जर डिझास्टर झालं तर आपण त्या सिच्युएशनमध्ये काय केलं पाहिजे, त्याला कसं सामोरं गेलं पाहिजे, फेस केलं पाहिजे, तर हे शिकणं महत्त्वाचं आहे. तर या लेसनमध्ये आपण तेच बघणार आहोत. ओके, आता बघूयात अनटाइमली रेन्स. अनटाइमली म्हणजे पावसाळा नसताना सुद्धा पाऊस पडणे, ठीक आहे, अवेळी पाऊस पडणे. इन अवर कंट्री वी गेट रेन्स ओनली इन अ सर्टन पिरियड ऑफ द इयर. आपल्या देशामध्ये एका ठराविक काळासाठीच पाऊस पडतो. इन महाराष्ट्र इट रेन्स इन द मंथ्स ऑफ जून, जुलै, ऑगस्ट अँड सप्टेंबर. महाराष्ट्रामध्ये जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या महिन्यांमध्ये पाऊस पडतो. दिस पिरियड इज कॉल्ड द मॉन्सून ऑर द रेनी सीझन. आणि हे जे 4 महिन्यांचा पिरियड आहे त्याला आपण मान्सून म्हणतो किंवा रेनी सीझन म्हणजेच पावसाळा म्हणतो. इन महाराष्ट्र ऑन सम डे बिफोर द स्टार्ट ऑफ द रेनी सीझन द स्काय सडनली गेट्स ओव्हरकास्ट. तर महाराष्ट्रामध्ये पावसाळा सुरू होण्याच्या काही दिवस अगोदर अचानक आकाशामध्ये काळे ढग येतात. देअर इज लाइटनिंग अँड थंडर. आणि त्यावेळेस खूप मोठ्या विजा चमकतात. इट रेन्स हेविली फॉर अ शॉर्ट व्हाईल. आणि थोड्या वेळासाठी मोठा जोराचा पाऊस येतो. दीज आर कॉल्ड प्री मान्सून शॉवर्स. आणि त्याला आपण वळवाचा पाऊस म्हणतात बघा मराठीमध्ये, मे महिन्याच्या एंडिंगला पडतो त्याला, ठीक आहे, प्री मान्सून शॉवर म्हणतात. हाऊएव्हर व्हेन इट रेन्स ॲट अदर टाइम्स बिसाइड द मान्सून ऑर प्री मान्सून पिरियड सच रेन इज सेड टू बी अनटाइमली रेन. आणि जेव्हा असा पाऊस जो आहे की तो मान्सूनमध्ये न पडता किंवा प्री मान्सून पिरियडमध्ये न पडता इतर वेळेस पडतो, तेव्हा त्याला आपण म्हणतो अनटाइमली रेन, अवेळी पाऊस. अनटाइमली रेन कम्स विथ वॉर्निंग व्हेन वी लिस्ट एक्सपेक्ट इट. आता हा जो अनटाइमली रेन जेव्हा पडतो ना, तर तो विदाऊट वॉर्निंग येतो, म्हणजे आपल्याला माहीतही नसतं की आता पाऊस पडणार आहे. पावसाळ्यात कसं आपल्याला काळे काळे ढग आलेले असतात, पावसाचं वातावरण झालेलं असतं, त्याच्यामुळं आपल्याला समजतं की पाऊस पडणार आहे. पण हा जेव्हा अनटाइमली रेन असतो ना, तर त्याचं आत्ता ऊन असतं आणि अचानकच जोरजोरात पाऊस पडायला सुरुवात होते. पीपल हू हॅव लेफ्ट देअर हाऊसेस विदाऊट अम्ब्रेलाज अँड रेनकोट्स हॅव टू रन हेल्टर शेल्टर फॉर शेल्टर.
जे लोक आपल्या घरातून विदाऊट छत्रीचे किंवा रेनकोट न घेता घराबाहेर पडलेले असतात, मग त्यांना शेल्टर शोधण्यासाठी, पावसापासून बचाव करण्यासाठी इकडे तिकडे पळावं लागतं. ऑर दे हॅव टू गेट सोक्ड इन द रेन. नाहीतर मग त्यांना पावसामध्ये भिजावं लागतं. बट अनटाइमली रेन्स कॅन अल्सो कॉज सिरियस डॅमेज. पण असा हा जो अवेळी पाऊस आहे तर त्याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होऊ शकतं. पीपल ग्रो विंटर क्रॉप्स. हिवाळ्यामध्ये पिकं घेतात लोक शेतामध्ये. ओकेजनल लाईट शॉवर्स आर गुड फॉर दिस क्रॉप. कधी कधी थोडासा पाऊस या पिकांसाठी चांगला असतो. बट इफ इट रेन्स टू मच फील्ड्स गेट वॉटर लॉक्ड. पण जर खूप मोठा पाऊस पडला हिवाळ्यामध्ये, विंटरमध्ये, तर शेतांमध्ये पाणी साचून राहतं. अँड द क्रॉप मे रॉट कॉझिंग मच लॉस. आणि मग जे शेतामधलं पीक आहे ते नासायला, रॉट म्हणजे नासायला, खराब व्हायला सुरुवात होते आणि त्याच्यामुळे शेतकऱ्याचं खूप मोठं नुकसान होतं. ऑफन अ हेलस्टॉर्म अकंपनीज विथ अनटाइमली रेन्स. पुष्कळदा जेव्हा असा अवेळी पाऊस पडतो तेव्हा त्याच्यासोबत गारांचा पाऊस पडतो, मोठ्या मोठ्या गारा पडतात. सिव्हर हेल कॉजेस इंजुरीज टू पीपल अँड ॲनिमल्स. आणि जर ह्या गारा जर मोठ्या मोठ्या पडायला सुरुवात झाली ना, खूप जोरजोरात लागतात आणि त्याच्यामुळे माणसांना, प्राण्यांना जखमा होऊ शकतात. इट शॅटर्स रूफ टाईल्स. या गारा एवढ्या मोठ्या असतात की त्याच्यामुळं घरावरच्या ज्या टाईल्स असतात ना, घरावर जे छप्पर असतं त्याच्यावर ज्या टाईल्स असतात ना, त्या पण तुटतात, फुटतात. इट कॅन डॅमेज क्रॉप्स इन फील्ड्स अँड फ्रूट इन ऑर्चर्ड्स. शेतामधले पिकांचं नुकसान होतं, फळबागांमधल्या फळांचं त्या गारांचा मार लागल्यामुळं नुकसान होतं. इफ मँगो ट्रीज आर इन ब्लॉसम ॲट दॅट टाईम द ब्लॉसम मे रॉट ऑर फॉल ऑफ. जर आंब्याच्या झाडांना त्यावेळेस मोहर येत असेल, मोहर म्हणजे जर आंब्याच्या झाडाला चांगला मोहर आला तर त्याला चांगले आंबे पण येत असतात. पण जर अशा वेळेस जेव्हा आंब्याला मोहर येत आहे, ब्लॉसम येत आहे आणि त्यावेळेस जर असा पाऊस किंवा गारपीट झाली तर तो मोहर सगळा पडून जातो किंवा खराब होऊन जातं. दिस लीड्स टू अ फॉल इन मँगो प्रोडक्शन. आणि याच्यामुळे आंबे कमी प्रमाणामध्ये आपल्याला भेटतात. आता बघूयात आपण फ्लड्स म्हणजे पूर. Sometimes during the monsoons it rains heavily and continuously for 3 or 4 days. कधी कधी पावसाळ्यामध्ये पाऊस खूप जोराचा, हेविली म्हणजे खूप मोठा पाऊस पडतो आणि तो 3 ते 4 दिवसांसाठी कंटिन्यू होतो. दिस कॉजेस द लेवल ऑफ वॉटर इन अ रिव्हर टू राईज. आणि त्याच्यामुळे नदीमधलं पाण्याची जी पातळी असते, पाण्याची जी लेवल असते तर ती वाढते. दॅट इज द रिव्हर गेट्स फ्लडेड. आणि म्हणजेच नदीला पूर येतो. इफ इट डज नॉट स्टॉप रेनिंग सेटलमेंट्स ऑन इट्स बँक्स कॅन अल्सो गेट फ्लडेड. जर पाऊस थांबला नाही तर नदी किनाऱ्यांची जी गावे असतात किंवा जे वस्त्या असतात तर तिथे सुद्धा पूर येतो, म्हणजे पुराचं पाणी त्या भागामध्ये शिरते. मड हाऊसेस ऑन द रिव्हर साईड्स कोलॅप्स ड्युरिंग अ फ्लड. पुराच्या वेळेस जर नदी किनारी मड हाऊसेस असतील म्हणजे चिखलाची, मातीची घरे असतील तर ती पडून जातात. पीपल अँड ॲनिमल्स मे डाय ड्यू टू ड्रॉनिंग. लोक, मनुष्य किंवा प्राणी पाण्यामध्ये वाहून जातात आणि मग मृत्युमुखी पडतात. फ्लडिंग ऑफ सेटलमेंट्स कॉज प्रॉब्लेम इन एव्हरीडे लाईफ. जर असा नद्यांना पूर आला आणि तो गावामध्ये, शहरामध्ये किंवा वस्त्यांमध्ये शिरला तर त्याच्यामुळे रोजच्या जीवनामध्ये खूप प्रॉब्लेम तयार होत असतात. ॲट सच टाईम वी शूड गो टू अ सेफ प्लेस ॲट अ हाईट अँड कम बॅक ओनली व्हेन द फ्लड वॉटर्स रिसीड. अशा वेळेस काय केलं पाहिजे? जर आपल्याला समजलं, सरकार आता घोषणा करते की या ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते, पूर येऊ शकतो, तर अशा वेळेस मग आपण कुठेतरी दुसरीकडे एका उंच ठिकाणी राहायला जायचं आणि जेव्हा पुराचं पाणी ओसरेल, कमी होईल त्यावेळेस परत आपल्या गावामध्ये राहायला यायचं.
हे आपण करू शकतो. द करंट ऑफ फ्लड वॉटर्स इज व्हेरी स्ट्रॉंग. पुराच्या पाण्याचा प्रवाह जो असतो तर तो खूप जोराचा असतो, खूप जोरात पुराचं पाणी वाहत असतं. इट इज डेंजरस टू स्विम इन फ्लड वॉटर्स. आणि म्हणून अशा वेळेस जेव्हा पूर येतो तेव्हा या पुराच्या पाण्यामध्ये पोहणे हे खूपच डेंजरस आहे, खूपच हानिकारक आहे, असं करायचं नाही. ओके, आता आपण बघूयात अर्थक्वेक्स. समटाइम्स द रॉक्स इन द बॉल्स ऑफ द अर्थ मूव. कधी कधी जे पृथ्वीचा जो पृष्ठभाग आहे, सरफेस आहे, त्याच्या खालचे दगड हलतात. ॲज अ रिझल्ट वेव्ज आर प्रोड्यूस इन द लेयर्स ऑफ रॉक. आणि त्याच्यामुळे जे दगडाचे लेयर्स असतात तर त्याच्यामध्ये वेव्ज तयार होत असतात. इफ अ स्टोन इज थ्रोन इन टू अ पूल ऑफ स्टील वॉटर वी सी सर्क्युलर रिपल्स अराउंड इट. जर असं नदीचं किंवा एक पूल आहे, त्याच्यामधलं पाणी शांत आहे, त्याच्यामध्ये जर आपण एखादा दगड टाकला तर अशा प्रकारे आपल्याला रिपल म्हणजे असे तरंग दिसतात गोल गोल त्याच्याभोवती. दे मूव टू द एजेस ऑफ द पूल. आणि हे जे तरंग आहेत असे लांबपर्यंत, शेवटपर्यंत, टोकापर्यंत येतात. आफ्टर सम टाईम द वेव्ह सेटल अँड द वॉटर बिकम स्टील ॲज बिफोर. थोड्या वेळाने हे सगळ्या वेव्ज आहेत त्या संपून जातात आणि परत हे जे पाणी आहे ते शांत बनतं. एक्झॅक्टली द सेम काइंड ऑफ वेव्ज आर प्रोड्यूस इनसाइड द अर्थ. आणि अशाच प्रकारच्या ज्या वेव्ज आहेत तर ते पृथ्वीच्या पृष्ठभागाखाली म्हणजे पृथ्वीच्या आतमध्ये होत असतात. फॉर अ फ्यू सेकंड द ग्राउंड शेक्स. मग जेव्हा अशा वेव्ज निर्माण होतात, वेव्ज तयार होतात, तेव्हा जमीन हलल्यासारखी वाटते काही सेकंदांसाठी. दॅट इज द अर्थक्वेक. आणि त्यालाच आपण अर्थक्वेक म्हणजे भूकंप असं म्हणतो. देन एव्हरीथिंग क्वाइटन्स डाऊन अगेन. एक थोड्या सेकंदासाठी जमीन हलते आणि परत मग क्वाइटन्स म्हणजे सगळीकडे शांत होतं. वेअर द अर्थक्वेक ऑकर्स बिल्डिंग्स आर शेकन. जिथे भूकंप होतो तिथल्या बिल्डिंग ज्या आहेत त्या हलतात. थिंग्स इनसाइड द हाऊस आर ऑल फॉल फ्रॉम देअर प्लेसेस. बिल्डिंग हल्ली की घरामध्ये असलेल्या ज्या वस्तू आहेत त्या पण त्यांच्या जागेवरून खाली पडतात. हाऊसेस दॅट आर नॉट स्ट्रॉंग इनफ सिम्पली कोलॅप्स इन टू हिप्स. जी घरे पक्की नसतील, स्ट्रॉंग नसतील, ती पडून जातात. पीपल गेट ट्रॅप्ड अंडर द हिप्स अँड गेट इंजर्ड और इवन लॉस देअर लाईफ. आणि हे जेव्हा घरे पडतात तेव्हा त्याच्या ढिगाऱ्याखाली लोकसुद्धा अडकतात, ते इंजर्ड होतात, जखमी होतात किंवा कधी कधी त्यांचा जीवसुद्धा जाऊ शकतो. द मोस्ट डॅमेज ऑकर्स नियर द सेंटर ऑफ द अर्थक्वेक. जिथे अर्थक्वेक आलेला आहे त्याच्या सेंटरच्या शेजारी जास्त प्रमाणामध्ये नुकसान होत असतं. अँड अर्थक्वेक अल्सो कॉजेस इंजुरीज ऑर डेथ ऑफ ॲनिमल्स वी कीप. भूकंपामुळे सुद्धा आपण जे ॲनिमल्स पाळतो तर त्यांना इंजरी, जखम होऊ शकते, ते जखमी होऊ शकतात प्राणी किंवा त्यांची डेथसुद्धा होऊ शकते, ते मृत्युमुखीसुद्धा पडू शकतात. व्हेन अॅन अर्थक्वेक ऑकर्स वन शुड नॉट पॅनिक. जेव्हा भूकंप येतो मग तेव्हा आपण काय केलं पाहिजे तर आपण अजिबात पॅनिक व्हायचं नाही, शांत राहायचं त्या सिच्युएशनमध्ये. इट लास्ट ओनली अ फ्यू सेकंड्स. कारण हा जो भूकंप असतो तो फक्त काही सेकंदापुरताच असतो. ड्युरिंग दॅट टाईम हेवी थिंग्स अराउंड अस कॅन फॉल ऑन अस. मग जेव्हा हा भूकंप येत असतो त्यावेळेस ज्या आपल्या आजूबाजूच्या हेवी थिंग्स आहेत, खूप जड वस्तू आहेत, त्या आपल्यावरती पडू शकतात. दिस कॅन कॉज हार्म. त्याच्यामुळे आपल्याला हार्म होऊ शकतं, इजा होऊ शकते. सो ॲज सून ॲज वी फील द अर्थक्वेक वी शूड गो अंडर अ स्ट्रॉंग बेड ऑर टेबल ऑर स्टँड अंडर अ डोअर फ्रेम. मग जेव्हा असं आपल्याला जाणवेल की आता भूकंप होत आहे त्यावेळेस आपण एखाद्या स्ट्रॉंग बेडच्या खाली, टेबलच्या खाली किंवा जे डोअर फ्रेम असते म्हणजे घराची चौकट असते तर त्याच्या खाली जाऊन उभं राहायचं आहे. दिस कॅन प्रिव्हेंट इंजरीज फ्रॉम फॉलिंग ऑब्जेक्ट्स. याच्यामुळे आपल्यावरती वस्तू पडण्यापासून आपण वाचू शकतो.
डू यू नो, तुम्हाला हे माहीत आहे का? इफ अन अर्थक्वेक ऑकर्स व्हाईल यू आर ॲट स्कूल, सिट अंडर युअर डेस्क ऑर बेंच. जर तुम्ही स्कूलमध्ये असताना भूकंप आला, अर्थक्वेक आला, तर लगेचच तुमच्या बेंचच्या खाली शिरायचं आहे. वन्स द क्वेक स्टॉप्स, कम आउट इन सिंगल फाईल अँड गॅदर टुगेदर इन द ओपन स्कूल ग्राउंड. आणि जेव्हा भूकंप थांबेल तेव्हा लगेचच त्याच्या बेंच खालून बाहेर निघायचं आहे आणि तुमच्या शाळेचं जे मोकळं मैदान असतं, स्कूल ग्राउंड असतं, तिथे येऊन सगळ्यांनी उभं राहायचं आहे. क्राउडिंग, chaos and stampede can cause more damage than the quake itself. क्राउडिंग म्हणजे गर्दी करणे, केऑस म्हणजे गोंधळ करणे, अँड स्टॅम्पीड म्हणजे चेंगराचेंगरी करणे. तर याच्यामुळे भूकंपापेक्षा पण जास्त आपलं नुकसान होऊ शकतं. म्हणून शांत उभं राहायचं. आता बघूयात आपण सुनामी. इफ द ओरिजिन ऑफ द अर्थक्वेक इज इन द सी, इट प्रोड्युसेस जायगॅन्टिक सी वेव्ज. जर आता हा जो भूकंप आहे तो जर समुद्राच्या खाली झाला तर त्याच्यामुळे जायगॅन्टिक म्हणजे मोठमोठ्या समुद्राच्या लाटा अशा प्रकारच्या तयार होत असतात. अशा प्रकारच्या बघा ह्या लाटा तयार होत असतात. Each wave is the height of a 3 or 4 story building. प्रत्येक वेव जी असते तर ती किती उंच असते माहीत आहे का? 3 to 4 story बिल्डिंग म्हणजे 3-4 फ्लोअरची जी बिल्डिंग असते ना, एवढी तिची हाईट असते. These waves come with tremendous force towards the coast and crash into the land. आणि ह्या वेव्स ज्या आहेत त्या खूप मोठ्या फोर्सने किनाऱ्याकडे येत असतात आणि जमिनीवरती येऊन त्या अशा जोरात आदळतात. These waves are called tsunamis. आणि या वेव्सना आपण सुनामी असं म्हणतो. If there are people living on the coast where a tsunami occurs, it causes much devastation. जर ह्या समुद्रकिनारी जिथे सुनामी आलेला आहे त्याच्या जर समुद्रकिनाऱ्यावरती लोक राहत असतील तर त्यांचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होतं. खूप डेव्हास्टेशन म्हणजे विध्वंस होतो. People or animal who come in the way of these waves are completely helpless. जी लोक किंवा प्राणी या वेव्समध्ये येतात तर ते पूर्णपणे हेल्पलेस असतात. म्हणजे ते काहीच करू शकत नाहीत. ते वाहूनच जातात. They drown and die. ते वाहून जातात आणि मरून जातात. A tsunami comes with so much force that vehicles on the coast along with the people in them get thrown away quite a distance. सुनामीचा एवढा मोठा फोर्स असतो की जर त्या समुद्र किनाऱ्यावरती गाडीमध्ये लोक बसलेले असतील तर ती जी लाट आहे ती त्या गाडीला पण त्या लोकांसकट काही अंतरावरती लांब फेकून देते. व्हेकल्स आर क्रश्ड. गाड्या क्रश्ड होऊन जातात, चुरडून जातात. पीपल इनसाइड गेट इंजर्ड ऑर डाय. आणि त्या गाड्यांमध्ये असलेली लोक जखमी होतात किंवा मृत्युमुखी पडतात, मरून जातात. द सुनामी कॅन अल्सो शॅटर हाऊसेस अँड शॉप्स ऑन द कोस्ट. या सुनामीमुळे सुद्धा किनाऱ्यावरती असणारी घरे तुटून जातात, शॉप्स दुकाने तुटून जातात. ठीक आहे. हा अशा प्रकारे हे सुनामी खूप डेंजरस असते. बघा इथे हे चित्र दाखवलेलं आहे, याच्यासारखं हे होत असतं. ठीक आहे. आता आपण बघूया डू यू नो, तुम्हाला हे माहीत आहे का? इन एव्हरी सिटी अँड डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टर्स देअर इज अ फिक्स्ड ड्रिल टू बी फॉलोड इन केस ऑफ अ नॅचरल डिझास्टर. प्रत्येक शहरामध्ये किंवा जे जिल्हा मुख्यालय आहे तर तिथे एक फिक्स ड्रिल असतं की अशा प्रकारे जर नॅचरल डिझास्टर आले तर काय केलं पाहिजे. देअर आर स्पेशली ट्रेन व्हॉलेंटियर फॉर दॅट पर्पज. आणि ह्या ड्रिलसाठी स्पेशली शिकलेले, ज्यांना ट्रेनिंग दिलेलं असतं, जे व्हॉलेंटियर्स असतात म्हणजे ज्यांना स्वतःहून याच्यामध्ये भाग घ्यायचा असतो, तर अशा लोकांना ट्रेनिंग दिलेलं असतं. आणि ते असे जर नॅचरल डिझास्टर काय झाले तर त्यावेळेस मदतीला येतात. इफ नेसेसरी सोल्जर्स ऑफ द आर्मी आर ऑल्सो कॉल टू हेल्प. आणि जर गरज लागलीच तर आर्मीचे सोल्जर्स, सैन्यसुद्धा तिथे मदतीला येतं, त्यांना बोलवण्यात येतं. व्हॉट वी हॅव लर्न्ड.
मग आपण यातून काय शिकलो? रेन दॅट फॉल्स ॲट टाइम्स अदर दॅन इन द रेनी सीझन इज कॉल्ड अनटाइमली रेन. पावसाळा सोडून इतर वेळेस जो पाऊस पडतो त्याला अनटाइमली रेन, अवेळी पाऊस असं म्हटलं जातं. फील्ड्स बिकम वॉटर लॉक्ड अँड क्रॉप्स रॉट. आणि जेव्हा हा अनटाइमली रेन होतो तेव्हा पिके, जी शेते आहेत त्याच्यामध्ये पाणीच पाणी होतं आणि तिथली पिके जी आहेत ती सडून नासून जातात. हेल स्टॉर्म्स मे अल्सो ऑकर विथ अनटाइमली रेन्स. अवेळी पावसासोबत गारपीटसुद्धा होते, गारांचा पाऊससुद्धा पडतो. हेल स्टॉर्म्स कॅन इंज्युअर पीपल ॲज वेल ॲज ॲनिमल्स. गारांच्या पावसामुळे लोक आणि प्राणी जखमी होऊ शकतात. इट डॅमेजेस क्रॉप्स अँड ऑर्चर्ड्स. त्याच्यामुळे पिकांना नुकसान होते आणि फळाच्या बागांना सुद्धा नुकसान होत असतं. इफ इट रेन्स हेविली ड्युरिंग द रेन द लेवल ऑफ वॉटर इन द रिव्हर रायझेस. जर पावसाळ्यामध्ये खूप जोराचा पाऊस झाला, मुसळधार पाऊस झाला, तर नद्यांची पाण्याची लेवल आहे, पातळी आहे ती वाढते. दिस इज कॉल्ड अ फ्लड. आणि यालाच आपण पूर आला असं म्हणतो. समटाइम्स फ्लड वॉटर एंटर एरियाज वेअर पीपल आर लिव्हिंग. कधी कधी पुराचं पाणी लोक राहत असलेल्या एरियामध्ये सुद्धा येते. हाऊसेस कोलॅप्स, घरे पडतात. पीपल अँड ॲनिमल्स ड्रॉन अँड डाय. लोक आणि प्राणी वाहून जातात आणि मरून जातात. एव्हरीडे लाईफ बिकम्स डिफिकल्ट. रोजचं जीवन जगणं पण अवघड होऊन जातं. वन शुड गो टू अ प्लेस ॲट अ हाईट टिल फ्लड्स रिसीड. पुराचं पाणी ओसरेपर्यंत आपण दुसऱ्या ठिकाणी, उंच ठिकाणी जाऊन राहिलं पाहिजे. सम मुवमेंट्स इन द बॉल्स ऑफ द अर्थ गिव्ह राईज टू वेव्ज. पृथ्वीच्या अंतर्भागामध्ये, पृथ्वीच्या खाली, पृथ्वीच्या सरफेसच्या खाली काहीतरी मुवमेंट होतात आणि त्याच्यामुळे वेव्ज निर्माण होतात. दिस इज कॉल्ड अन अर्थक्वेक. आणि त्यालाच आपण अर्थक्वेक म्हणजे भूकंप म्हणतो. इट कॉजेस हाऊसेस टू शेक, थिंग्स टू फॉल डाऊन. याच्यामुळे घरे हलतात, वस्तू खाली पडतात. हाऊसेस कोलॅप्स इन टू हिप्स. घरे पडतात आणि मातीचा ढिगारा तयार होतो. पीपल्स अँड ॲनिमल्स गेट ट्रॅप्ड इन देम अँड डाय. आणि या ढिगाऱ्याखाली लोक, प्राणी अडकतात आणि मरून जातात. ड्युरिंग अन अर्थक्वेक वन शुड सिट अंडर अ टेबल ऑर बेड ऑर स्टँड अंडर अ डोअर फ्रेम. भूकंपाच्या वेळेस टेबलच्या खाली, बेडच्या खाली किंवा चौकटी, दाराची जी चौकट आहे त्याच्या खाली उभे राहावे. When an earthquake has its starting point in the sea, it gives rise to gigantic waves. जेव्हा भूकंप हा समुद्राच्या खाली असतो तेव्हा त्याच्यामुळे मोठमोठ्या वेव्स तयार होतात. दे आर कॉल्ड सुनामीज. त्यांना आपण सुनामी असं म्हणतो. इफ दे रीच द ह्युमन सेटलमेंट्स ऑन द शोअर्स दे कॉज ग्रेट डिवास्टेशन. जर या सुनामीच्या ज्या लाटा आहेत त्या ज्या किनाऱ्यावरती मानवी वस्ती आहेत, लोक राहतात, तिथं जर आल्या, तिथपर्यंत जर पोहोचल्या तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये डिवास्टेशन म्हणजे नासाडी, विध्वंस होतो. ऑलवेज रिमेंबर. नेहमी लक्षात ठेवा. वी मस्ट ऑब्टेन इन्फॉर्मेशन अबाउट नॅचरल डिझास्टर्स टू लर्न हाऊ वी कॅन प्रिव्हेंट द लॉस दॅट दे कॅन कॉज. आपण हे जे नॅचरल डिझास्टर्स आहेत, नैसर्गिक आपत्ती आहेत, त्याच्याबद्दल माहिती मिळवली पाहिजे आणि त्यांच्यापासून आपला जो लॉस आहे तो होऊ नये यासाठी काय आपण प्रिव्हेन्शन करू शकतो किंवा नॅचरल डिझास्टर आल्यावर आपण कसं वागायचं, तर हे शिकून घेतलं पाहिजे. ओके, समजला लेसन? बाय.